महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा 8 मार्च महिला दिन. आज आपल्या समेत डॉक्टर मनीषा राणे, माजी प्राचार्य, गोसावी विद्यालय या आहेत आणि त्या मुलाखत घेणार आहे सौ वैशाली घाटके यांची. आता ओव्हर टू मनीषा राणे. धन्यवाद अनंता. अमृता प्रीतम यांची एक सुंदर कविता आहे. त्या म्हणतात, किसी आदमी से पूछा जाए तेरी बीबी क्या करती है, जवाब मिलता है मेरी बीबी कुछ काम नहीं करती. मग तो फिर कौन खाना पकाता है, कौन बर्तन मांजता है, कौन बच्चों को पालता है, कौन बूढ़ों को देखता है, ये सब काम होता है बिना छुट्टी बिना दाम. अशी ही सुंदर कविता अमृता प्रीतम यांची. कारण की स्त्रियांच्या कामाला काही मोलच नाही. स्त्रिया काय काम करतात त्याला मोल नाही म्हणून त्याचं दुर्दैव. पण आज ही परिस्थिती बदलली आहे. स्त्रियांच्या अर्थव्यवस्थेमध्ये किंवा स्त्रिया आणि अर्थव्यवस्था याचा जो सर्वे जागतिक पातळीवर केला गेला त्यात असं म्हटलं होतं की जगाच्या एकूण कामाच्या 75% काम स्त्रिया करतात, पण फक्त 25% स्त्रियांचा मालमत्तेवर हक्क आहे. अर्थात ही गोष्ट जुनी झाली आणि याचं कारण असं होतं की का हक्क कमी आहे, कारण की मुळात स्त्रियांच्या कामाला न दिलेलं महत्व. पण आज आपण बघतो की जे स्त्रियांचं कौशल्य, जे घरातच होतं, जे घरकाम, तो स्वयंपाक, जे पाककौशल्य, ह्या ज्या सगळ्या कौशल्यांना जेव्हा आर्थिक मूल्य प्राप्त झालं आणि मग हेच आपलं कसब घेऊन स्त्रियांनी आपलं स्वतःचं स्थान जागतिक पातळीवर नेलं आणि महत्वही निर्माण केलं. दर्शक हो, सोशल मीडियाच्या या प्लॅटफॉर्मवर मी डॉक्टर मनीषा राणे, माजी प्राचार्य सर डॉक्टर एम.एस. गोसावी कॉलेज ऑफ कॉमर्स, आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आणि सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना महिला दिनानिमित्त शुभेच्छा देते. जे आता मी म्हणाले की आपलं स्वयंपाकघरातलं कौशल्य ज्यांनी बाहेर नेलं आणि जागतिक पातळीवर देखील आपलं काम निर्माण केलं, स्वतःच्या कर्तृत्वाने एक वेगळा ठसा निर्माण केला, अशी आपली एक सखी वैशाली घाटके यांच्याशी आपण आज संवाद साधणार आहोत आणि त्या निमित्ताने त्यांच्या यशांची यशोगाथाही ऐकणार आहोत. नमस्कार वैशाली ताई. नमस्कार. या ठिकाणी मी आपलं मनपूर्वक स्वागत करते आणि आपल्याशी संवाद साधताना मला अतिशय आनंद होतो आहे की एक सुकुशल गृहिणी आणि जिने आपल्या यशाची जी यशोगाथा आहे जी खूप दूरवर नेलेली आहे. जसं मगाशी म्हणाले की आपलं कौशल्य, पूर्वी कसं व्हायचं की स्वयंपाकघरात काय तुमचं ज्ञान फक्त स्वयंपाकघरापुरतं आणि मग बाहेर तुम्हाला काही महत्व नाही, ही एक धारणा समाजामध्ये होती. ही धारणा आज स्त्रियांनी बदलून टाकलेली आहे आणि आज असंख्य स्त्रिया आपली हीच कौशल्य घेऊन घराबाहेर पडल्या आहेत किंवा घरातून त्यांनी आपल्या व्यवसायाची पताका जागतिक पातळीवर देखील नेलेली आहे. त्यातलंच तुमचं एक नाव. मला असं वाटतं की तुम्ही तुमचं या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त करताना मी सांगेन, सुरुवातीला तुम्ही बोला, तुमचं नाव सांगा, तुम्ही कुठे असतात आणि तुम्ही काय करतात, तर याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. तुमचं शिक्षण काय झालं आहे? येस निश्चित. प्रथम तुम्ही मला या मुलाखतीसाठी पात्र समजलात त्याबद्दल आभार. मी सौ वैशाली शिवानंद घाटके, चिंचवड पुणे इथे राहते आणि चिंचवड पुणे इथेच व्यवसाय करते. माझ्या घरातच मी एक बाजूला छोट्याशा जागेत हा छोटासा सेटअप ह्या व्यवसायासाठी, गृहोद्योग, माहेर गृहोद्योग या नावाने माझा व्यवसाय आहे आणि तो सेटअप मी घरातच ऍडजस्ट केलेला आहे. म्हणजे एकंदरीत घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत मला माझा हा व्यवसायही सांभाळता येतो. आणि माझं शिक्षण तसं बेसिकली मी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये शिक्षण केलेलं आहे, पुण्यातनच. बॉर्न अँड बॉटअप इन पुणेच. पण लग्नानंतर बरीच वर्ष मी गृहिणीच होते आणि मग आता एवढा मोठा टेक्निकल गॅप कसा भरून काढणार. 12 वर्ष मी फक्त गृहिणी होते, मुलं लहानाची मोठी करणं, घरातलं सासू सासरे अमुक धमुक सगळं करण्यात.
पण मग हा एवढा मोठा टेक्निकल गॅप भरून काढण्यापेक्षा मी एवढी वर्ष काय केलं गृहिणी असताना, तर एक घराचं मॅनेजमेंट आणि मेनली स्वयंपाक. म्हणून मग मी स्वयंपाकाशी रिलेटेड अशा फूड प्रोसेसिंग व्यवसायामध्ये येण्याचं ठरवलं. वा, किती छान. म्हणजे बघा की इलेक्ट्रॉनिकल इंजिनिअरकडनं तुम्ही या व्यवसायाकडे वळलात आणि त्यासाठी तुम्ही स्वतःला सिद्ध करण्यासाठी, स्वतःला आधी मुळात स्वतःमध्ये ते कौशल्य निर्माण करण्यासाठी तुम्ही फूड प्रोसेसिंगचा स्वतः एक कोर्स घेतला आणि मगच या व्यवसायाकडे वळलात. तुम्ही आता म्हणालात की गृहिणी होते. खरंच गृहिणी हे आपलं प्रथम कर्तव्य आहेच. म्हणजे जसं मला वाटतं, नेहमीच वाटतं की आपण स्त्रिया अष्टावधानी आहोत. ज्याला म्हणूया आपण अष्टपैलू बरोबर आहेत आपल्याकडे. अष्टभुजा म्हणूया आपण. आणि गृहिणी आपण पूर्वीही होतो, आजही आहोत आणि उद्याही राहणार आहोत आणि ते आपला सन्मान आहेच, यात काही शंका नाही. असं वाटणं याच्यामध्ये काही गैर आहे असं अजिबात नाही आहे. कारण की शेवटी आपलं कुटुंब हे निश्चितपणे महत्वाचं आहे. पण मग केवळ एक घर हे न करता आपण आपलाही स्वतःचा एक व्यक्तिमत्वाचा विकास आणि स्वतःचं स्थान, आर्थिक स्थान निर्माण करणं हे निश्चित महत्वाचं आहे. आणि मग ते तुम्ही जे सुरू केलं त्याबद्दल सांगा की काय तुमचं स्वरूप आहे, तुमचे एकूण कशा प्रकारचं आर्थिक उलाढाल कशी होते, कुठे कुठे तुमचे पदार्थ जातात किंवा कोणते कोणते पदार्थ तुम्ही करतात, हे सगळं तुम्ही आमच्या दर्शकांना सांगा. हो, म्हणजे केवळ चूल आणि मूल ह्याच्या पलीकडं मला स्वतःला थोडंसं इमॅजिन करते मी माझ्या लहानपणापासूनच, की चूल आणि मूल ह्या तर आहेतच आपल्या प्राथमिक आहेत. पण ह्याच्या पलीकडं आणखीनही महिलांनी करावंच. तर त्यामुळे मग आधी मी ॲक्चुअली काम सुरू केलं, की जे माझ्याकडे जो एक्सपिरियन्स होता त्याच्यावर काम सुरू केलं. पण तरीही एक सर्टिफिकेशनने कॉन्फिडन्स येतो. म्हणून मग मी आमच्या इथल्याच तळेगाव इथे डॉक्टर श्रीयुत वीरेंद्र हेगडे सरांनी संस्थापलेल्या रूटसेट इन्स्टिट्यूटमध्ये मी फूड प्रोसेसिंगचा एक जवळपास 1 महिन्याचा कोर्स सक्सेसफुली कंप्लीट केला. मग त्याच्यामुळे तिथे मला ॲक्चुअल काय मार्केटमध्ये काय डिमांड आहे किंवा कस्टमर सायकॉलॉजी काय, कॉस्टिंग कसं करायचं, अशा बऱ्याच विविध गोष्टींचा खरेदी कशी करायची, कशाने रेटमध्ये फरक पडेल, अशा विविध गोष्टी तिथे मला अभ्यासायला मिळाल्या. म्हणजे एक साधारण बिझनेसचा अप्रोच मिळाला तिथे. आणि नंतर मग मी हळू-हळू आधी एक 25-30 जणांचा स्नॅक्सची ऑर्डर बेता-बेतानं म्हणजे करत-करत आता मी साधारण 250-300 माणसांपर्यंत स्वयंपाक आणि गणितं त्याची सगळी, की कितीस किती वगैरे हे सगळं आता मला जमायला लागलंय. कोरोनाच्या काळामध्ये तर म्हणजे लोकं खूप घाबरत होते आणि त्यावेळेला आम्ही दिवसभर काम करत होतो. मग त्यावेळेला तर खूप सारं म्हणजे पिठं, नाचणी पीठ, उपवास भाजणी पीठ, चकली भाजणी पीठ, थालीपीठ भाजणी पीठ, पिठांचाही खूप व्यवसाय झाला, चटण्यांचा व्यवसाय झाला आणि त्यावेळेला पौष्टिक लाडू सर्वात जास्त हे झाले, नाचणी पौष्टिक लाडू. आणि म्हणजे उलट मी ते म्हणेन, की अशा कोरोनाच्या अवघड काळामध्ये आमचं काहीतरी हातभार लागला. बरेच पेशंट्स ॲडमिट होते. आमच्या इथल्या सगळ्या पोलीस फोर्सला म्हणजे जे काही पोलीस तेव्हा ह्याच्यावर होते, कार्यरत होते, त्यांना सगळ्यांना चपाती सप्लाय त्यावेळेला माझ्याकडून ना नफा ना तोटा तत्वावरती सप्लाय झाला. तर थोडंसं मला तेव्हा कुठेतरी आपण जगलोत आज असं वाटलं त्यावेळेला. छोटीशीच म्हणजे चपाती ही प्रत्येक महिला करते, पण त्याची मी गणितं घातली आणि ते गणिताने बिझनेस घातला त्याचा असं. तर अशी विविध प्रॉडक्ट आहेत माझ्या माहेर गृहोद्योगमध्ये. प्रथम चपाती, पुरणपोळी, भाकरी, थालीपीठ, पराठा, ठेपला आणि सगळ्या प्रकारची पिठं, सगळ्या प्रकारची चटणी आणि सगळ्या प्रकारचे एक साधारण 20 प्रकारचे लाडू मी बनवते. सगळ्या प्रकारचा दिवाळी फराळ. तर इतर सगळ्या प्रॉडक्ट्समध्ये दिवाळी फराळाला जास्त कन्सिस्टंटली मागणी असते. म्हणजे सगळ्यात मोठा हे त्याच्यामध्ये होतो कारभार. साधारण दिवाळीच्याच हंगामामध्ये 2024 मध्ये आता मागच्या वर्षी 5-1 लाखाचा व्यवसाय मी त्याच्यात केला. म्हणजे फक्त दिवाळीचा. पुढचा मागचा थोडासा वेगळा ऍड होईल आकडा. फक्त दिवाळीचा आकडा 5 लाखाचा केला मी. आणि त्यावेळेला मग साधारण एक 10-15 जणी मिळून आम्ही काम करतो. असं. खूपच छान, फार सुंदर.
म्हणजे किती आपण आपल्याच कसब जे आहे आपल्यामधलं, म्हणजे पूर्वी असं कधी आपण विचारही केला नव्हता की हे खाद्यपदार्थ म्हणा किंवा पापड, लोणची, मसाले वगैरे हे सगळे आपण विकत घेऊ किंवा विकले जातील, असा कधी विचारही पूर्वी केला गेला नव्हता. तो आज आपण प्रत्यक्षात आलेला बघतो. आणि तुमचं ते हे ज्या पद्धतीने तुम्ही सगळं करता आहात, मला असं वाटतं की तुम्ही ह्यामध्ये तुम्हाला तुमच्या घरच्यांची कशी साथ आहे? तुम्हाला कसं एकूण म्हणजे शेवटी कसं आहे की आपल्याला कौटुंबिक साथ पण महत्वाची असते. ती कशी आहे हे सांगा? आता आम्ही प्युअरली होममेड बिझनेस करतो म्हटल्यावरती घरच्यांची साथ तर आवश्यकच आहे. आणि खूप आनंदाने घरचे मला साथ देतात. म्हणजे अ, आता माझी दोन्ही मुलं अमेरिकेत आहेत. पण दोन्ही मुलांनीही मला खूप लहानपणापासून व्यवसायासाठी मोलाचं सहकार्य केलंय. आणि मिस्टरांचं तर आहेच आहे. त्याच्याशिवाय आम्ही गृहिणी अशा व्यावसायिक होण्याकडे म्हणजे होणं अवघड आहे. मिस्टरांची साथ तर खूप मोलाची आहे. सर्वच जण म्हणजे घरातले, आजूबाजूचे सगळ्यांचंच सहकार्य याला मिळतं. तेव्हाच एक महिला उभी राहते ठामपणे. बरोबर आहे. म्हणूनच म्हटलंय की तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं? म्हणजे आपला संसार जो आहे, हा संसार आपल्या दोघांचा असतो, आपल्या कुटुंबाचा असतो आणि त्यातनंच आपण पुढे जात असतो. मला असं वाटतं की कुटुंबाच्या ह्या आपल्या सगळ्या व्यवसायाबरोबरच तुम्ही अ, महिलांना अर्थसाक्षर करण्याचंही काम करतात, असं माहीत आहे मला. तर तुम्ही त्याबद्दल सांगाल की काय तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही महिलांना अर्थसाक्षर करण्याचा आणि आणखीन काय करता महिलांसाठी? म्हणजे स्वतःच तुम्ही उन्नती केली आहेच आहे, पण त्याबरोबरच इतरांच्या उन्नतीसाठी तुम्ही काय प्रयत्न करत आहात? होय. आता मी तुम्हाला बरोबर. सांगितलं रूटसेट इन्स्टिट्यूटमध्ये मी फूड प्रोसेसिंगचा कोर्स केला. तर त्याच रूटसेट इन्स्टिट्यूटमध्ये ती रूटसेट इन्स्टिट्यूट इथल्या सरकारी बँक कॅनरा बँक आमच्या परिसराची जवळची कॅनरा बँक आहे. तर त्याच्याशी संलग्न आहे. तर रूटसेट इन्स्टिट्यूटमध्ये मला थोडंसं बँकिंगची एक परीक्षा द्यायला लागली. ती परीक्षा पास झाल्यावरती मला प्रॉपर ते केंद्र सरकारची योजना आहे आणि त्याच्यात मी बँक मित्र म्हणून अपॉइंट झाले आमच्या बिजली नगर परिसरासाठी. आणि ह्या बँक मित्र पोस्टचा मला बराच उपयोग झाला. की समाजातल्या तळागाळातल्या महिलांनाच असं नाही, तळागाळातल्या सर्वांनाच बँकेला कनेक्ट करण्यासाठी. आणि जे काही छोटी नॉर्मल जे आपलं सेव्हिंग्स अकाउंट असतं ते ऑपरेट करण्याचं एक कनेक्शन बँकेचं माझ्याकडे होतं. आणि त्याच्यामुळे मग ह्या ज्या रोजंदारीवरच्या महिला असतात किंवा ज्यांना कामाचा दिवस बुडवून बँकेत जाणं वगैरे शक्य नसतं, त्या दिवशीचा रोजगार बुडतो किंवा कमी शिक्षणामुळे थोडंसं हेजिटेट होत असतात. तर त्यामुळे ही बँकेत जाणं थोडंसं टाळलं जातं ह्या सगळ्या महिलांकडनं. मग काय तर पैसे कमवले, झाला पगार की टाक चहाच्या डब्यात, टाक साखरेच्या डब्यात, टाक शेंगदाण्याच्या डब्यात असं. आणि मग ते नंतर घरातनं मग ते पैसे उडलेच जायचे. असं वर्षानुवर्ष काम करूनही त्यांच्या पदरी काही बांधलं जायचं नाही. तर मग हे थोडंसं मला जास्त त्रासदायक वाटायचं, की आयुष्यभर बायका काम करतायत, पण स्वतःसाठी 4 पैसे बांधून नाही ठेवू शकत. तर ह्या गोष्टीसाठी मला चांगलं काम करता आलं ह्या बँक मित्र पोस्टमुळे. खूप साऱ्या महिलांची मी झिरो बॅलन्सची जनधन खाती काढून दिली ह्या दरम्यान. आणि मग त्यांना सेव्हिंग्स अकाउंट कसं ऑपरेट करणं, त्यांनी माझ्याकडे पैसे द्यायचे आणि मी ते डायरेक्ट ऑनलाईन तिथे टाकायचे बँकेमध्ये किंवा काढायचे. मग तेच पैसे साठवून त्यांनी एफडी करायच्या किंवा पुढे म्युच्युअल फंड्समध्ये कसे टाकतील, असं थोडं हळूहळू छोटं छोटं ट्रेनिंग देते. आता बऱ्याच महिला, म्हणजे मला तर नाही वाटत माझ्या परिसरातली कोणी महिला आता बिना बँकेच्या खात्याची राहिलेली आहे. आणि अजूनही माझ्याकडे त्याबद्दल सल्ला घ्यायला येतात, की कुठे पैसे ठेवूया असं तसं. तर हा एक मोठा पल्ला गाठला गेला, की बऱ्याच महिला त्यावेळेला माझ्याकडे नुसत्या घरात बिना खात्याच्या होत्या. आता त्या बँक खात्यासकट आहेत प्रत्येक जण असं. तर ही मोठी खूप छान. अचीव्हमेंट वाटते मला. हं. नक्की, खूपच छान. म्हणजे केवळ स्वतःपुरता विचार न करता समाजाचाही आपण काही देणं लागतो आणि त्यासाठी आपणही आपला काही खारीचा वाटा उचलला पाहिजे, ही जाणीव तुमच्यात आहे. आणि त्या जाणीवेतनंच तुम्ही समाजामधल्या ह्या तळागाळातल्या स्त्रियांसाठी
काम करत आहात, त्यांना अर्थसाक्षर करतात. आणि जे खूप महत्वाचं आहे, कारण की खूप वेळा असं म्हणतं की स्त्रिया आणि पैसा यांचं काय संबंध आहे, असं एक धारणा म्हणजे आपल्या समाजामध्ये स्त्रियांविषयीच्या अशा खूप खूप चुकीच्या धारणा निश्चितपणे होत्या. त्या हळूहळू कमी होत आहेत. कारण ते आपणच कमी करणं हे आपल्या हातामध्ये आहे. कारण की खूप वेळा म्हणजे पूर्वी असं व्हायचं की मी ना मला काही कळत नाही इन्कम टॅक्स वगैरे, मला नवरा सगळं बघतो, असं अनेक सुशिक्षित बायका सुद्धा म्हणायच्या. पण आता हळूहळू ही परिस्थिती पालटते आहे आणि स्त्रिया सुद्धा म्हणजे अर्थातच सगळं जगातलं असं कुठलंही एकही आर्थिक क्षेत्र नाही की ज्यामध्ये स्त्रियांनी आपलं स्थान निर्माण योगदान केलेलं नाहीये. नक्कीच. आणि ह्या म्हणजे महिला दिनाचं हे जे औचित्य आहे, या औचित्याला अनुसरून आज आम्ही तुम्हाला तुमची जी मुलाखत किंवा तुमचे संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे, याच्यातून अनेक महिलांना नक्की प्रेरणा मिळणार आहे की केवळ माझ्यापुरतं मी बघत नाहीये. मला तर माझा विकास करायचाच आहे, पण माझ्याबरोबर ज्या इतर स्त्रिया आहेत, ज्यांना हे काही माहिती नाही आहे, त्यांच्यासाठीही मला काही काम करायचं आहे. ही जी सामाजिक वृत्ती आहे तुमच्यामध्ये, ती निश्चितपणे खूप कौतुकास्पद आहे. आणखीन तुम्हाला काय काय सांगावं, स्त्रियांना काय सांगावं असं वाटेल? म्हणजे या संदर्भात मी आणखीन एक ऍड करीन की आता काय सगळ्याच महिलांना असं ऑनलाईन बिझनेस किंवा ऑनलाईन, आता माझं गुगलवर आहे, गुगलवर कुणीही माहेर फराळ सर्च केलं तर माझी सगळी माहिती येते. पण माझ्या ज्या सोबती महिला आहेत त्या सगळ्याच काही असं कनेक्ट होऊ शकत नाहीयेत जगाशी. तर आता मी एकटी काही फार नाही करू शकणार आहे, पण मग माझीच कोणीतरी एक महिला सहकारी फक्त पापड लाटते, उडदाचे पापड करते, कोणी नाचणीचे पापड करते. सध्या आता तोच हंगाम आहे. कोणी कुरडया करतायत, कोणी तिखट करतायत, मसाले करतायत. अशा ज्या काही इन्क्वायरीज येतात त्या माझ्या ह्या पोर्टल खाली, माझ्या ह्या माहेर गृहोद्योग खाली त्यांच्या इन्क्वायरीज येतात. त्या मी त्यांना डिरेक्टली घरी त्यांच्या कॉन्टॅक्ट नंबर देऊन त्यांना बिझनेस देते. म्हणजे हे एक हातात हात घेऊन एकमेकींना सहकार्य करणं, हा पण एक मी ह्या सोबतच म्हणजे त्यांनाही घरी बसून त्यांना बिझनेस मिळतोय असं. बरोबर. म्हणजे म्हणजे स्वतःची ओळख त्यांची मार्केटमध्ये पोहोचवणं, हे पण एक मी काम करते. अनायसे मी आता ऑनलाईन ह्याच्यामध्ये आहे म्हणून. बरोबर आहे. म्हणजे या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा उपयोग स्त्रियांनी पण केला पाहिजे आणि तो खूप चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो. म्हणजे त्यासाठी येस, आपल्याला काही वेगळं दुकान घ्यायची गरज नाही, इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज नाही आहे. तर आपण हे एक ज्ञान मिळवलं, टेक्नॉलॉजी यातली जर आपण अवगत केली, तर आपण खूप चांगलं काही करू शकतो. निश्चितपणे निश्चित. हा जो तुमचा अनुभव आहे, हा अनुभव निश्चितपणे आमच्या सगळ्या महिलांना, आमच्या दर्शकांना उपयोगी पडेल, प्रेरणादायी ठरेल. आणि हेच आमच्या या संवादाचा मुख्य उद्देश आहे की खरं तर खूप स्त्रिया हे सगळी कामं करतात, पण आपल्या आजूबाजूला असणाऱ्या अनेक स्त्रिया ज्या सामर्थ्यवान आहेत, त्यांच्या सामर्थ्याची जाणीव प्रत्येक स्त्रीला आपल्या सामर्थ्य जाणीव करून देणं, हा देखील या संवादाचा हेतू आहे. आणि हा हेतू सफल नक्की होईल अशी मला खात्री आहे. तुमचं जे हे मार्गदर्शन आहे, तुमची जी यशोगाथा आहे, तुमचं जे काम आहे, हे काम केवळ स्वतःपुरतं नाही तर सगळ्यांसाठी आहे. हा महत्वाचा संदेश देखील या निमित्ताने, या माध्यमातून आपण देत आहोत असं मला वाटतं. तर निश्चितपणे वैशालीताई, तुम्हाला तुमच्या पुढच्या कामासाठी मी पुन्हा शुभेच्छा देते. सर्व दर्शकांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आपण या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. ओव्हर टू अनंता. थँक्यू. धन्यवाद. अनंताकडे मी हा माईक सोपवते आहे आता. हो हो, धन्यवाद धन्यवाद. वैशाली त्यांनी छान मुलाखत दिली आणि क्रेडिट गोज टू डॉक्टर मनीषा राणे यांनी छान मुलाखत घेतली. आता कार्यक्रम सर्वांग सुंदर संपन्न झाला. आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे वैशाली घाटके यांनी त्यांचे विचार व्यक्त केले, त्यांच्या जीवनाची यशोगाथा सांगितली. आणि मला असं वाटतं की त्यांच्या जीवनाची यशोगाथा भावी पिढीला नक्कीच फायदेशीर ठरेल आणि की मार्गदर्शक ठरावी असं बोलून आजचा कार्यक्रम संपला जाहीर करतो. परत एकदा सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सर. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.